नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण SGS ठीक आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असं त्याचं ते पूर्ण आहे. ओके, तर संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. बघा, अतिशय सुंदर असं कॅम्पस आहे. ओके, मराठवाड्यातल्या याला IIT पण असं म्हणतात. तर बघा, 1981चं कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, ऑटोनॉमस आहे इन्स्टिट्यूट, आणि इट रिसिव्स 100% ग्रँट इन एड फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ओन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ही सगळं कॉलेजची इन्फॉर्मेशन आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. आपल्या मनाने आपण इथे काही सांगत नाही आहे. बघा, 10 प्रकारचे इथे ब्रांचेस आहे विथ इंटेक: सिव्हिल, कम्प्युटर, इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रिकल, ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, प्रोडक्शन, मेकॅनिकल अँड टेक्सटाईल. बऱ्याच प्रकारचे ब्रांचेस तुम्हाला इथं बघायला मिळते आणि इंटेक. ठीक आहे, आणि टोटल गव्हर्नमेंट असल्यामुळे संपूर्ण सीट्स या कॅप सीट्स सुद्धा भरल्या जातात. बघा, यांचं आपण फी स्ट्रक्चर 25-26 बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, म्हणजे जे काही टोटल फी आहे ती 88,079 आहे समथिंग. ठीक आहे, आता मग जो विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना इथे दिलेलं आहे. बघा, कॅटेगरी वाईज पण फी दिलेली आहे. ओके, आणि हे फी स्ट्रक्चर लेडीजसाठी झालेलं आहे. ओके, सेमच तुम्हाला जवळजवळ बघायला मिळतं. फक्त लेडीजसाठी काय आहे ना, बघा या GR मध्ये दिलेलंच आहे की बघा, शासन निर्णय क्रमांक 30 8 जुलै 2024 विद्यार्थ्यांना ॲडमिशन ओपन कॅप राऊंडमधून आहे. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राऊंडमधनं ॲडमिशन आहे, विद्यार्थी पालकाचे इन्कम 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना, स्पेशल लेडीजसाठी आहे, मुलींसाठी आहे, 100% ट्युशन फी काय आहे इथं माफ आहे. इथं लक्षात. ओके, त्याच्यामुळे जी काही आता ही जी काही ट्युशन फी आहे, ओके, ही जी काही समथिंग फी आहे 15,000, ही 15,000 म्हणजे प्रत्येक गर्लला, म्हणजे ज्या विद्यार्थिनींचं पालकांचं इन्कम 8 लाखांपेक्षा कमी आहे, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, स्पेशली फॉर गर्ल्ससाठी. असा तो फॉर्मॅट आहे. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग बघा, लास्ट इयरचं कॅप पहिल्याचं हे कट ऑफ आहे. गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी. जनरल ओपन बघा 88 ला क्लोज झालं. SC ST जर बघितलं 79-76, OBC ACB जर बघितलं तर 86-83च्या, आणि NT1 NT2 आणि NT3 81 85 84च्या रिस्पेक्टिव्हली सिव्हिल. आता बघा, जसं आपण कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगकडे आलो तर जनरल ओपन 96 ला क्लोज झालं. OBC ACBC 95-95 आणि SC 92 ST 71 आणि NT1 NT2 NT3 जर बघितलं तिथं पण चांगली कॉम्पिटिशन दिसते तुम्हाला 95 93 आणि 95च्या जवळपास. ठीक आहे, बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा, थोडं स्लाइटली चेंज राहतं, म्हणजे याचं कट ऑफ कमी राहतो कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगपेक्षा. 95ला तुम्हाला क्लोज दिसतो ओपन. OBC ACBC 95-95, SC 90 ST 65, OBJ 92 82 93. बघा, इलेक्ट्रिकल स्लाइटली याच्यात परत कमी झालेला आहे तो कट ऑफ. बघा, ENTCला इलेक्ट्रिकलपेक्षा थोडा कट ऑफ जास्त राहतो यांचा, कट ऑफ म्हणजे जास्त राहतो. बघा, 93ला जनरल ओपन क्लोज झालं. SC 88 ST 35, OBC ACBC जर बघितलं तर 93 92च्या जवळपास तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसते. आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग बघा, 90ला क्लोज झालं जनरल ओपन. SC 82 ST 67 NT1 86 आणि NT2 88, OBC ACBC 90 89. ठीक आहे, हा केमिकलचा कट ऑफ आहे. ओके, आता बऱ्याचशा ब्रांचेस असल्यामुळे सगळं काही कट ऑफ आपण वाचतात. तर बघा, लास्ट इयरचा सीट मॅट्रिक्स आहे कॅप राऊंड पहिल्याचं. सिव्हिल इंजिनचं तुम्ही बघू शकता, जो काही सँक्शन इंटेक आहे 60चा, MS सीट्स आहे 58 आणि 2 आहे त्यातल्या इन्स्टिट्यूट सीट्स. आता या प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे या ज्या काही इन्स्टिट्यूट सीट्स आहे याचा संदर्भ तोच राहू शकतो की ज्या काही कॅप राऊंड झाल्यानंतर स्पॉट राऊंड राहतो तोच राहणार, कारण मॅनेजमेंट थ्रू इथं पॉसिबलच नाही ना. गव्हर्नमेंट असल्यावर 100% ग्रँट इन गव्हर्नमेंट आहे. EWSचा आहे आणि TFWS 3 दिसतं तुम्हाला. बघा, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग 120चा इंटेक दिसतो, MS सीट्स 118, परत त्याच प्रकारचं डिस्ट्रीब्युशन दिसतं. आणि तुम्ही इथे बघू शकता जो काही डिस्ट्रीब्युशन आहे, ओपन जनरलला 30, लेडीजला 13, या प्रकारे कॅटेगरी सगळ्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं दिसतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 60, तोच 58 आणि 2चा रेशिओ दिसतो जिथं 60 आहे. बघा, म्हणजे 2 ज्या काही सीट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट सीट्स तुम्हाला प्रत्येक याच्यात तुम्हाला बघायला दिसत आहे. ओके, आफ्टर दॅट बघा, आपण आता हे प्रत्येक ब्रांच आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी पॉज करूनही तुम्ही यार स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. प्रत्येक गोष्ट आपण इथे एक्सप्लेन नाही करू शकणार. ठीक आहे, कारण सेम आहे ना, फॉर्मॅट सेम आहे. ओके, आफ्टर दॅट बघा, 25-26चं म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. हा विद्यार्थी आहे झोमॅटोला, 56+ LPA तिथं दिसतं. त्यानंतर एक विद्यार्थिनी पण दिसते तुम्हाला. तर बघा, प्लेसमेंट रिपोर्ट बघा, आपण इयर वाईज बघा, यांनी खूप चांगला सिनियर दिलेला आहे. प्रत्येक ब्रांचचं तुम्ही बघू शकता. बघा, 2025मध्ये नंबर ऑफ ऑफर्स 434+, टोटल नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 347+, आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 5 लाखांचा. आणि पॅकेजचा जर रेंज जर बघितला 3 ते 27 लाखापर्यंतचं रेंज आहे, 3 लाखापासून. आणि हायेस्ट पॅकेज आहे
27 लाखाचा आणि जो काही पर्सेंटेज आहे प्लेसमेंटचा तो आहे 90% प्लस. ऑनगोईंग सुरू आहे तो. ठीक आहे. 24चं बघा 414 ऑफर्स होते, 352 स्टुडंट प्लेस झाले, 5.8 ॲव्हरेज होता. 3 ते 22 लाखापर्यंत पॅकेज रेंज गेलेला आहे. 80% प्लेसमेंट आहे तिथे म्हणजे त्या वर्षीचं, आणि 22 हा जो काय होता हायेस्ट पॅकेज होता. 23चं बघा 501 प्लस नंबर ऑफ ऑफर्स, 408 प्लस टोटल नंबर ऑफ स्टुडंट प्लेस, इन ॲव्हरेज 5, आणि 3 ते 60 लाखापर्यंत 70% प्लेसमेंट होता, आणि 60 लाख 2023मध्ये हायेस्ट पॅकेज होता. ओके. म्हणूनच याला मराठवाड्यातला IIT असंच नाही म्हणत. तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा तिथे. बघा 2022मध्ये पण बघू शकता तुम्ही 603 प्लस नंबर ऑफ ऑफर्स, 433 प्लेस, 4.7 इन ॲन ॲव्हरेज, 3 ते 52 लाखापर्यंतचं पॅकेज रेंज, 85% नंबर ऑफ स्टुडंट प्लेस झाले, आणि 52 लाखांचं हायेस्ट पॅकेज होतं. ओके. म्हणजे जर तुम्ही प्लेसमेंट जर बघितले तर 90, 80, 70, 85, 70 नॉट्स जोक. ठीक आहे. 21मध्ये बघा 18 लाखाचं हायेस्ट होतं, 20मध्ये 7 लाखाचं. म्हणजे जसं तुम्ही बघितलं आहे, म्हणजे यार इन ॲन ॲव्हरेज इथे 5-6 लाखाचं तुम्हाला पॅकेज मिळतेच मिळते. आणि हायेस्ट जो काही टॉप स्टुडंट राहतो तिथलं 25 प्लसचं तर पॅकेज घेतच आहे. ठीक आहे, आपण 60-52 सोडून देऊया, 27 आणि 22 पण काही कमी नाही झालं. ओके. इथं लक्षात अशा प्रकारचं आहे. बघ हे ॲव्हरेज पॅकेजचा त्यांनी एक प्लॉट दिलेला आहे आपल्याला. 5 लाख म्हणजे 5-5.5 लाखांचं तुम्हाला इथं इझिली मिळते. तर अशा प्रकारचं एक मराठवाड्यातलं सुंदर कॉलेज ज्याची आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट व्हिडिओ.